महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज तुम्ही कसे घेऊ शकता, त्यास कागदपत्रे काय लागतात, व्याजदर किती आहे, याची पात्रता काय लागेल, याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मराठी रोजगार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण आज महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पर्सनल लोन कशा प्रकारे घेऊ शकतात याबाबत माहिती पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, तुम्ही जर आज महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पर्सनल लोन घेत आहात तर तुम्हाला एकूण 9.99% व्याजदरानुसार बँकेला पैसे द्यावे लागतील। तसेच बँकेकडून कमीत कमी 25,000 आणि जास्तीत जास्त 10 लाख रुपये इतकी रक्कम तुम्ही 6 वर्षांमध्ये एकूण 72 हप्त्यामध्ये फेडू शकता। यामध्ये तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते। या वैयक्तिक कर्जावर तुम्हाला 1% प्रोसेसिंग फीस भरावी लागणार आहे। तसेच प्रीपेमेंटला कोणतेही चार्ज महाराष्ट्र ग्रामीण बँकेस देण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर मित्रांनो, आपण याची पात्रता पाहूया की कोणकोणते लोक महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पर्सनल लोनला अप्लाय करू शकतात। मित्रांनो, कर्ज काढण्यासाठी तुमच्या खात्याचा सिबिल स्कोअर हा कमीत कमी 750 असावा लागतो। तसेच जर आपण वयोमर्यादा पाहिली तर 21 वर्षापासून ते 58 वर्षापर्यंत असावी लागेल। मित्रांनो, तुमचे मंथली इन्कम हे कमीत कमी 25,000 असावे लागते। चला पुढे आपण पाहूया की तुमचा व्यवसाय हा असा पाहिजे की तुम्ही सरकारी नोकरदार असावे लागते किंवा कोणत्याही एखाद्या खाजगी बँकेत नोकरी करत असताल तरीही चालेल, किंवा सेल्फ एम्प्लॉईड आहात किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे असे लोकही यासाठी चालतात। जरी तुमची महिन्याला पेन्शन येत असेल तरीही तुम्ही हे कर्ज काढू शकता, पण ही पेन्शन 25,000 पर्यंत असावी लागेल। यानंतर आपण पर्सनल लोन काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे पाहूया। यामध्ये तुम्हाला तुमचा ID प्रूफ द्यावा लागेल। त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल तरीही चालेल। नंतर ॲड्रेस प्रूफसाठी तुम्हाला लाईट बिल, बँक पासबुक आणि आधार कार्ड जोडावे लागेल। तुमच्या इन्कम प्रूफसाठी तुम्हाला पेमेंट स्लिप, बँक अकाउंटचे स्टेटमेंट तसेच प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट द्यावे लागेल। जर तुम्हाला वर्षाकाठी टॅक्स जर भरावा लागत असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले डॉक्युमेंट असेल तेही तुम्हाला यासोबत जोडावे लागणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, पासपोर्ट साईज फोटो कलरमध्ये घेऊन हे सर्व कागदपत्रे पर्सनल लोनच्या फॉर्मला जोडून तुम्हाला बँकेत जमा करावी लागतील। जर तुमचे सर्व कागदपत्रे आणि माहिती सर्व व्यवस्थित भरलेली असेल, तुमचे सर्व कागदपत्रे हे व्यवस्थित असतील तर 8 दिवसांच्या आत तुमच्या खात्यावर कर्जाचे पैसे जमा होऊन जातील। आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। असेच इंटरेस्टिंग आणि माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेअर नक्की करा। लवकरच भेटूया एका नवीन टॉपिक सोबत, नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।